तर मंडळी रामकृष्ण हरी. तर आपण धोंडभरला आलो होतो आणि धोंडभरला येत असताना आपल्याला एक माऊली भेटली. तर ते पाहतात पाणी, अशा पद्धतीने पाणी पाहतात. तर रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आपलं ठिकाण कुठलं? आम्ही संभाजीनगर राहणार. संभाजीनगर पा किती लांब आहे संभाजीनगर? संभाजीनगर जिल्हाच ना. तर जिल्ह्यातून संभाजीनगर जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यातून सिन्नर तालुक्यातून धोंडभर आणि धोंडभर ठिकाणी इकडं सगळं डोंगराळ बाजू आहे. डोंगराळ सगळा खडक, निस्ता खडक पाशे नाही, कुठंच काय नाही. आणि या डोंगराळामध्ये हे माऊली पाणी दाखवत आहे आपली जनसेवा लोकांसाठी. आणि हे सगळे पाणी वगैरे दाखवतात आहे. माऊली तुमचं नाव काय हो? माझं नाव बाळकृष्ण मगर. बाळकृष्ण मगर. फोन नंबर वगैरे? 8308989248. तर इथं सगळं तुम्हाला मी सगळं डोंगराळ बाजू दाखवतो. या सगळं डोंगराळ बाजू आहे आणि आदिवासी भाग आहे सगळा. या सगळं डोंगर वगैरे सगळं दिसतात आहे, सगळं डोंगराळ वगैरे दिसतात आहे. आणि ह्या डोंगराळमध्ये निस्ता खडक आहे आणि हे माऊली पाणी देत आहे. आता तर तुम्ही बोर वगैरे घेणार आहे का? हा, बोर मारणार. आपण बोर घेतल्यानंतर सुद्धा आपण या व्हिडिओ जोडून तुम्हाला दाखवणारच आहे. पण निस्ता खडक या ठिकाणी. आणि या खडकामध्ये ते आणि निस्ता डोंगराळमध्ये पाणी देत आहे. पाणी आलं का वाहून जातं, पाणी आलं कोण, इथं काही मुरुम नाही, माती नाही, काही नाही. आणि अशा ठिकाणी हे माऊली पाणी दाखवतात. तर याच्यानंतर काय आपल्याला अनुभव येतो तो सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे. आणि त्याही नाही ते त्यांना पॉईंट आहे. गावामध्ये जवळपास 5 ते 7 लोकांना पाणी लागलेलं आहे. आज रोजी पाणी कंटिन्यू चालू आहे. समक्ष या माणसाला विचारा. आणि आम्ही सुद्धा बघितलं का धोंडभरच्या टेकाड आहे, धोंडभर हे टेकाड आहे आणि त्या टेकाडावर पाणी 2-4 हापसरला पाणी 2-4 हापसर आहे. आणि आता एक नवीन घर झालेलं आहे, त्या घरामध्ये बोर घेतला आणि त्या काढानं सुद्धा घर बघ तिथंच तुम्हीच पाणी दिलं का माऊली? ते घर जाधव म्हणून जाधव मध्ये तो भांगरे म्हणून वायरमॅन. तर माऊली तुमचं काय म्हणणं आहे याच्या बाबतीमध्ये? ही डोंगराळ बाजू असल्यामुळं आमचं म्हणणं आहे फक्त प्यापुरतं पाणी लागलं म्हणजे बघायला बुवा. पियापुरतं पाणी लागलं म्हणजे त्याच्याकरता तुम्ही आता जीव काढायचं काम चाललं काढायचं काम, दुसरं काही नाही. असं. तर चला रामकृष्ण हरी छोटासा व्हिडिओ बनवला, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. काय शेवट नशिबाची बाजू आहे. शेवट नशिबा पुढं काय जाता येत नाही काय तर त्र्यंबकेश्वरला बर्मागिरीच्या वरून डोंगरावरून पाणी गळतंय, तर तेवढं ते बाजू नाही यावी. चला रामकृष्ण हरी.